आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट. आज या ठिकाणी सांगोला तालुक्याच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक असा दिवस आपल्या सगळ्या मंडळींच्या साक्षीनं शेवटच्या क्षणापर्यंत नेमकं काय चाललंय ही तालुक्याच्या जनतेच्या मनामध्ये संभ्रमावस्था होती. परंतु जे खरोखरच या तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला जे अनेक वेळेला व्हावंसं वाटायचं, व्हायचं, बिघडायचं, परंतु सभापती उपसभापतीच्या निवडीच्या निमित्तानं या ठिकाणी जे आपल्याला पाहिजे तेच घडलेला हा आज या ठिकाणचा क्षण आहे. त्या ऐतिहासिक क्षणाला या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय बापू, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आता मार्गदर्शन भाषण केलं, जरा जास्तीच बोलायला लागला. आता आज काय बोलत नाही, चांगलं गेली अनेक वर्ष माझं सहकारी म्हणून काम केलं आणि भारतीय जनता पक्षाची जिल्ह्याचे एक तरुण सहकारी चेतन सिंह केदार, या ठिकाणी या तालुक्याचे भाजपचे ज्येष्ठ सहकारी सन्माननीय बाळासाहेब काटकर, या ठिकाणी उपस्थित असलेल्या नूतन सभापती पूनमताई इंगवले, उपसभापती आमचा गणेश ना, अजय सरगर, या ठिकाणी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या आमच्या सदस्या शोभाताई, पंचायत समितीची आमची कन्या राणीताई, अजून कोण ती दादाच घेतो घे, सोनालीताई पाटील, अजून कोणची महिन्यापासून हा, ज्याला खरंच मनापासून आबा आणि बापूने एकत्रित यावं ही पहिल्यापासून ज्याला कुणाला वाटत होतं ते दादा लवटे. सुरुवातीला मोहूला एक मोठा कार्यक्रम घेतला, दहीहंडीचा कार्यक्रम. त्यावेळेला त्यानं जुगाड जुळवायचा प्रयत्न केला, पण शेवटी राजकारणामध्ये दादा नेमकं ज्या वेळेला घडायचं त्यावेळेला घडत असतं. पण या निमित्तानं आज काही टीका टिप्पणी आपण करणार नाही. पंचायत समितीचे सदस्य आमचे जावीर, दुसरे पंचायत समिती सदस्य आमचे डॉक्टर, सगळे नशिबवान आहेत बघा. घरातनं नको नको म्हणत असताना नाही, उठवून निवडून आणलेले सगळे. अजून सदस्य कोण राहिले का? बंडगर, बाळासाहेब बंडगर, चिकमौतकर, बापूच घेतलेला आहे. आमचा हे अशोक बापू, सारखं अशोक बापू कुठं आहे कुठं आहे कुठं आहे म्हणून विचारणार ही अशोक बापू गेली 40 वर्ष सातत्यानं मला मनापासून ज्यांनी सहकार्य केलं. आता राजकारणामध्ये उगाच बापू बघा बरं का, अशोक बापू चोरमुले आहे, बंडगर आहे तुमच्या गावचा, उपसभापती अजय सरगर आहे. आता अजून मेजॉरिटी किती पाहिजे का कोणाला मला काही कळेल ना. त्या 75-3 आहे का बघा. दादा दादाला आपण धरतच नाही, घरातलं सरकार वाटतो सगळ्याला. तर काय फार वेळ जास्त काय बोलणार नाही, पण एक चांगलं तुमच्या मनामध्ये होतं ते झालं. कोण जिंकला कोण हरला याच्यापेक्षा सांगोला तालुक्याच्या विकासाचं भवितव्य आपल्याला डोळ्यासमोर या ठिकाणी ठेवायचंय. राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये खरोखरच सांगोला तालुक्याला सोन्याचे दिवस आले. ते राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब, त्याचबरोबर एक धडाडीचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी काम केलं, परंतु दुर्दैवानं नुकतंच आपल्यातनं निघून गेले, त्यांच्या सुविद्य पत्नी आदरणीय सुनेत्राताई यांच्या नेतृत्वाखाली या राज्यामध्ये एक विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे.
आणि त्यामध्ये सांगोला तालुक्यामध्ये तर इथून पुढच्या काळामध्ये कार्यकर्त्याला कधीच एकत्र यावं असं लागणार नाही हे आज पहिल्यांदाच मी या ठिकाणी सांगतो. आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही सगळी व्यासपीठाची मंडळी निश्चितपणानं मिळून काम करू. पंचायत समिती म्हणजे मिनी मंत्रालय आहे आणि आजपर्यंतच्या काळामध्ये एक काही आपण नावं ठेवणार नाही, परंतु साधारणपणानं भविष्य काळामध्ये ह्या पंचायत समितीच्या माध्यमातून गोरगरिबाची सेवा, वेगवेगळे चांगले उपक्रम आणि विशेषतः म्हणजे बापू आता ग्रामविकास मंत्री सुद्धा आपले पालकमंत्रीच आहेत. त्यामुळे ते नेहमी म्हणतात माझ्याकडे खतं असं आहे की जन्मल्यापासनं जाईपर्यंत जेवढं गरजेचं आहे त्या खात्याचा मी मंत्री आहे. असे कर्तबगार मंत्री जयाभाऊ ते खरे ह्या विजयाचे शिल्पकार आहेत. या ठिकाणी महत्त्वाचं नाव राहून गेलं आमचे बाळासाहेब एरंडे मालक. त्यांनी सुरुवातीपासून मनापासून या ठिकाणी ठरवलं होतं की हे सगळं एकत्र व्हावं. अजून तिकडं आपण जाणार आहे भेटायला. बाळासाहेब एरंडे, मग आमचे नेहमीचे कलाकार रफिकभाई आहेतच. कुठे गेला भाई? त्याला घेतल्याशिवाय कडेला जातच नाही. कारण कुणी किती जरी सांगितलं बापूला तर शेवटाचा पण रफिकला असतोच एक. सगळीच नावं या ठिकाणी घेण्यासारखी आहेत. आता मी काय घेत नाही. या तालुक्याचा पहिला आमदार मेडशिंगी गावचे राऊत साहेब होते आणि पहिला सभापती दादासाहेब शेंडे हे मेडशिंगी गावचे होते. आणि 52 वर्षानंतर 54 वर्षानंतर 2 वर्ष बापू माझा बापूचा काळ गेला. हां 69 ना महादेव बापूच 74 पर्यंत होते ना. काका असताना सभापती होते. ते परत आपल्या मेडशिंगीच्या पूनमताई या मेडशिंगी गावाला एक सभापती पदाचा बहुमान मिळाला. आमचा नाझऱ्याचा सरगर काका म्हणून आज आमच्या दोघांचा एक मित्र होता बापूचा माझा काका सरगर. त्याचा पुतण्या आहे. मला मग आल्यावर सांगितलं त्याने मी काकाचा पुतण्या आहे. तर हे कॉम्बिनेशन आपलं सगळं या निमित्तानं तालुक्यामध्ये विकासाचं पुन्हा एकदा चांगलं नवीन पर्व बाळासाहेबांनी चेतनसिंगने सांगितल्याप्रमाणे एक विकासाची दिशा आपण भविष्य काळामध्ये तालुक्याला देऊया. आणि ग्रामीण भागामध्ये शेवटी पंचायत समिती तर ताब्यात कशासाठी घ्यायची आहे? आपल्या गावातली गोरगरीब विहिरीचं बिल असेल, घरकुलाचं बिल असेल, हेल्पट घालून एक नवीन पॅटर्न आता जे आपण ठरवलेलं आहे, एक चांगला पॅटर्न आम्ही तुम्हाला शब्द देतो आज याच्या निमित्तानं सुरेश, की भविष्य काळामध्ये कुठल्याही गरीब माणसाला सांगोल्याला हेल्पट घालावं लागणार नाही अशा पद्धतीचं ही सगळी पंचायत समिती मेंबर आहेत. उमेश तुम्ही सगळ्यांनी मिळून, दादा आहे, एक सगळं तुम्ही बसा सगळेजण. मी बापू मार्गदर्शन करायला आम्ही आहेच, पण तुम्ही एकदा सगळेजण बसा आणि एक आपला वेगळा पॅटर्न या ठिकाणी आपल्या सांगोल्याचा नवीन सगळ्या जिल्ह्याने यावेळेला घ्यायला पाहिजे. मी आता बापू आमच्या जवळ गावामध्ये एक नवीन योजना आखली. संध्याकाळी 7 ते 9 TV आणि मोबाईल कंपल्सरी बंद करायचं. सगळ्या गावानं पाळला. आता कितवा दिवस आहे रे? एक 15 दिवस झाले असते. हा 25 पासून केलं आपण चालू. असे वेगवेगळे उपक्रम की जे तालुक्यातल्या गरिबांना शिक्षणाच्या ह्याला उपयोगाला पडतील. आणि त्याला पैसे लागत नाहीत काय, फक्त सगळ्यांनी सहकार्य करायचं ठरवलं की ते होत असतं. अशा पद्धतीचा सांगोला तालुका अजून थोड्या उंचीवर चांगल्या पद्धतीनं नेऊ. आपले पालकमंत्री आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आहेत. आदरणीय बापू आहेत, मी आहे, आम्ही सगळीच मंडळी मिळून भविष्य काळामध्ये सांगोला तालुक्याची दिशा एक ठिकाणी करू. तुम्ही सगळ्या मंडळी, पंचायत समिती सगळे सदस्य आहेत, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. जे निवडून आलेले आहेत आणि जे आमच्याकडून सुद्धा आपल्याकडून पराभूत झालेले आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी भविष्य काळामध्ये तेवढ्याच सन्मानानं त्यांचाही आदर करून, जिल्हा परिषदेचे पडलेले पराभूत झालेले सदस्य आहेत त्यांचाही आदर करून त्या कामाला प्राधान्यानं प्रायोरिटीनं त्या मतदारसंघातली सगळी कामं भविष्य काळामध्ये आम्ही करायचा प्रयत्न करू. एक मोठी जबाबदारी आपण सगळ्या मंडळीचे, एक मोठं ओझं तुम्ही आमच्यावर टाकलेलं आहे. हे ओझं निश्चितपणानं ग्रामीण भागातल्या गरीब जनतेपर्यंत, शेतकऱ्यापर्यंत, बळीराजापर्यंत पोहोचवायचा आपण प्रयत्न करूया. एवढंच या निमित्तानं सांगतो. नूतन सभापती, उपसभापती यांना मनापासून शुभेच्छा देतो की तुमच्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं काम होईल. सभापती आपण तेही जनतेसमोर असलं पाहिजे, खुलं उघड असलं पाहिजे. 1 वर्षासाठीची संधी पूनमताईला दिलेली आहे. त्याच्यानंतर राजीनामा होईल. त्याच्यानंतर 1.5 वर्ष बापू आणि अशोकरावच्या नेतृत्वाखाली आपली राणीताई आहे. काय शंका आहे?
बर माझ्याकडे आणि पंचायत समिती गोडी बापूला तर कवा त्याला आता हे सगळ्या महिला भगिनी असल्यामुळे मला जास्ती बोलता येईना ते आपण पुन्हा बोलू खासगी ते मीच बघतो तुम्ही काय बघूच नका तर जे बी काय ठरलेलं आहे सगळ्यांच्या समोर व्हावं म्हणून हा जर खुलासा मी केला आणि खरं तर अशोकराव शिंदेला मी या ठिकाणी मला माझे मित्र आहेत चांगले आम्ही अनेक वर्ष काम केलं त्यांनी मनाचा मोठेपणा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विशेषतः अशोकराव कुठे गेले अशोकराव तुमचं मनापासून या ठिकाणी आभार आहे की तुम्ही मनाचा मोठेपणा करून हे सगळं जुळवायला ते आहेत बाकी सगळीच मंडळी आहेत घेईल तेवढी नावं थोडी आहेत आणि जयाभाऊच्या नेतृत्वाखाली ते ऑपरेशन लोटस हे सांगोल्यामध्ये यशस्वी झालेलं आहे मी काही फार वेळ घेणार नाही बापूमध्ये जास्त बोलू नका थोडक्यातच भागवा त्यामुळे जास्त काही बोलणार नाही सगळ्या मंडळींचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि एक नवीन सांगोला तालुक्याच्या विकासाला दिशा मिळालेली आहे अशा पद्धतीचं एक वातावरण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादात तयार झालेलं आहे हेच कायम भविष्य काळामध्ये राहील आणि गरिबांची सेवा आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आणखी चांगल्या प्रकारे कशी होईल एवढंच या ठिकाणी सांगतो पुन्हा एकदा या दोन्ही नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय शहाजी बापूंना